विश्व 24 न्यूज, हर पल आपके साथ। काल दिनांक 21/2/2023 रोजी संध्याकाळी अंदाजे 6 ते 6:15 दरम्यान पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की देशमुख यांचा खून झालेला आहे, परंतु त्यावेळेपर्यंत कोणी खून केला, कोठे याबद्दलची पुसटशी माहिती मिळालेली होती। त्या माहितीवरून आमचे सहकारी API पठाण, API चव्हाण, कर्मचारी हे सर्व त्या घटनास्थळी गेले। त्या घटनास्थळी गेल्यानंतर समजलं की ही मयताची डेड बॉडी ही सरकारी दवाखान्यात गेली आहे। त्यानंतर तेथे गेले, पण त्याच्या अगोदर आमच्या पोलीस स्टाफने गोपनीय स्रोत कामी लावलं आणि त्यातून माहिती मिळाली की 2 शिक्षक आहेत, एक मयत शिक्षक देशमुख आणि दुसरे हुंबे, या दोघांमध्ये काहीतरी घेण्या देण्याचा व्यवहार असल्यामुळे त्याच्यात काहीतरी बाचाबाची झाली होती आणि त्यातूनच काहीतरी प्रकार घडला असावा अशी एक प्राथमिक माहिती मिळाल्यामुळं त्या अनुषंगाने पोलिसांनी अधिक खोलात जाऊन तपास केला असता यातील जे देशमुख आहेत, देशमुख यांचा जो मर्डर झाला दगड मारून तो धीरज हुंबे यांनीच केल्याचं पोलिसांना खात्रीशीर समजल्यानंतर पोलिसांनी त्याचा जो मुलगा आहे यांचा श्यामराव देशमुखचा वैष्णव यांना पण विचारपूस केली। तेव्हा त्यांनी सांगितलं की मला माझा मित्र याने सांगितला की तुझे वडील हे धीरज हुंबे यांच्या घरासमोर जखमी अवस्थेत पडलेले आहेत। त्यावेळेस मी आणि माझा मित्र दोघेही सह्याद्री हॉस्पिटलला होतो। तेथून आम्ही मिळून धीरज हुंबे यांच्या घरासमोर गेलो असता त्याचे वडील त्यावेळेस जिवंत होते। त्यांनी स्वतःच्या मुलाला सांगितलं की मला पैशाच्या देवाणघेवाणीच्या कारणावरून धीरज हुंबे यांनी दगडाने मला मारहाण केलेली आहे आणि त्या मारहाणीत त्यांच्या डोक्यात आणि कानातून नाकातून रक्त येत होता। त्यामुळे धीरज हुंबे यांना त्यांच्या मुलांनी हॉस्पिटल इथे घेऊन गेलं आणि ज्यावेळेस सरकारी हॉस्पिटलला गेले त्यावेळेस डॉक्टरांनी तपासून ते मयत झाल्याचं घोषित केलेले आहे। एकंदरीत यातील मयतास धीरज हुंबे या शिक्षकाने पैशाच्या देवाणघेवाणीच्या कारणावरून दगडाने डोक्यात मारून त्यांचा जीव घेतलेला आहे। त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि याचा तपास API कांबळे साहेब करीत आहेत। आरोपीला काल रात्रीच 2 वाजता अटक करण्यात आलेली आहे आणि त्याचा पुढील तपास चालू आहे। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।